सच्चिदानंद आहे, तो देव सत्य आहे. जगाची उत्पत्ती, जगाचं पालन आणि जगाचा नाश त्याच्या हातामध्ये आहे. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे त्रिविध ताप त्या जगाच्या मालकाच्या हातामध्ये आहे. पण तो मालक कसा आहे? ही कथा ऐकल्यानंतर महत्व काय आहे? महत्व नाही कळलं तर अपमान होण्याची शक्यता असते. महिला मंडळ, एखाद्या व्यक्तीनं ट्रेनमध्ये प्रवास करावा आणि प्रवास करत असताना जवळ बसलेले 4 तरुण मुलांनी त्या अर्ध वय झालेल्या बाबांची छेड काढावी. महाराज, बाबा काही बोलत नाही, शांत आहेत. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांचा स्टॉप येत नाही तोपर्यंत शांत आहे. मुलं काही बोलली तरी इग्नोर करतायत, दुर्लक्ष करतायत महाराज. पण ज्यावेळेला स्टॉपवरती ट्रेन थांबली, बाबा त्या ट्रेन मधून खाली उतरले. त्यांना नेण्याकरता हजारो लोक त्या रेल्वे स्टेशनवर उभी होती. आता मुलांना पश्चाताप आला महाराज. जोपर्यंत बाबांचं महत्व कळलं नाही तोपर्यंत मस्करीमध्ये अपमान करण्यात आला. आणि आता महत्व कळालं आणि आता बाबा चुकलं हो आमचं, आम्हाला माफ करा बाबा, असं म्हणणारी ती मुलं आहेत. जोपर्यंत माझ्या माऊलीचं महत्व जगाला कळालं नाही महाराज. एक काळा असा होता, माऊलीच्या अंगावर त्या ठिकाणी चिखल टाकायची लोक. मधुकरी कोणी दिली नाही हो महिला मंडळ. संन्याशाची कार्टी म्हणून हिनवायचे, मधुकरी दिली नाही. आणि आता आळंदीला या तुम्ही, होते तोपर्यंत मधुकरी दिली नाही. आणि आता माऊली ज्ञानोबारायांच्या समाधीच्या समोर पंचपक्वान्नाचा नैवेद्य असतो महाराज. होते तोपर्यंत सावली अंगावर पडली तर विटाळ झाला म्हणायचे. आता 4-4 तास नंबरला लागतात समाधीवर डोकं टेकवण्याकरता. महत्व कळालं ना महाराज. होते तोपर्यंत हिनवायचे महाराज. आता गर्दीमध्ये पालखीला मस्त कसं टेकल याच्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. सांगेन मी तुम्हाला, महाराष्ट्राचं दुर्दैव आहे तोपर्यंत संत कळत नाहीत, आहे तोपर्यंत शूरवीर कळत नाहीत, आहे कळत नाहीत. आणि त्या गेल्यानंतर ते महत्व कळतं, गेल्यानंतर तो महिमा त्या ठिकाणी कळतो. पण मोठं वाक्य बोलेन महाराज मी, आहे तोपर्यंत केलं जातं ते दर्शन आणि गेल्यानंतर दाखवलं जातं त्याचं नाव प्रदर्शन. महाराज, दर्शनापेक्षा प्रदर्शनापेक्षा दर्शन जास्त महत्वाचं आहे असं वाटतंय मला. भागवताचा पहिला महिमा आहे महाराज. राजा परीक्षितीला ज्यावेळेला शाप मिळतो गंगेच्या तीरावर, त्यावेळेला श्रीमद भागवत कथा ऐकतायत, शुकदेवांच्या मुखातून ऐकतायत. इकडे ब्रह्मदेव आश्चर्यचकित होतो महाराज. अरे, राजा 7 दिवसात मरणार आहे म्हणून राजा कथा ऐकतोय. राजाला जगायची इच्छा असेल, आपण अमृताचा कलश घेऊन जाऊयात म्हणजे राजा अजरा अमर होईल आणि हे भागवत अमृत आपल्याला मिळेल. इंद्र चंद्र महेंद्र हे सगळेच्या सगळे गंगेच्या काठी आलेले आहेत महिला मंडळ. गंगेच्या काठी आल्यानंतर राजा परीक्षितीला त्या ठिकाणी बोलतात, राजा, हे राजन, तुला अमर व्हायचंय ना, तू 7 दिवसात मरणार आहे म्हणून कथा ऐकतोय ना, एक काम कर, हे अमृताचा कलश घेऊन आलोय आम्ही, तू हे अमृत पी, हे तू अमृत पी, अजरा अमर हो आणि भागवत अमृत तू आम्हाला दे. महिला मंडळ, याला काय म्हणतात? साटलोट. भाषा तर माझी कळते ना, देवाणघेवाण. देवाणघेवाण, साटलोट. अजून काय म्हणाल तुम्ही? साटलोट कसं करावं? देवाणघेवाण ताकदीचं पाहिजे ना तेवढं. नाही तर माझी सोन्याची अंगठी घ्या आणि तुमची चांदीची द्या, जमन का? जमल का महिला मंडळ? डायमंड आणि काच दिसायला सारखीच आहे, पण दोघांमध्ये फरक आहे. कहा डायमंड का मनी और कहा
काच का तुकडा दोनों में डिफरंट आहे महाराज. दिसायला सेम दिसतात पण दोघांमध्ये फरक आहे. राजा बोलतो नाही, मला अजरामर व्हायचं नाही, मला आता भागवताची त्या ठिकाणी गोडी लागलेली आहे, मला ते अमृत पिऊन त्या ठिकाणी अजरामर व्हायचं नाही, तर मला भागवत अमृत त्या ठिकाणी प्राशन करायचं आहे. निघून गेले महाराज. ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, अरे ज्याचा मरण काळ 7 दिवसावर येऊन ठेपलाय, त्याला भागवत एवढं श्रेष्ठ वाटायला लागलं, त्याला जीव त्या ठिकाणी महत्वाचा वाटत नाही. त्यांनी तराजू लावला महाराज. महिला मंडळ नीट ऐका. एका तराजूमध्ये उद्धाराची सगळी साधनं आहेत, 4 वेद 6 शास्त्र, आणि एका तराजूमध्ये फक्त भागवत आहे. पण भागवताचं पारड जड भरलं महाराज. लक्षात घ्या. अरे ज्यांच्या डोक्यामध्ये भरपूर काही शिकलेले आहेत, ज्यांनी खूप वेदांताचं पठन केलेलं आहे, जे स्वतःला खूप शिकलेलं म्हणून घेत आहेत, मी स्वतः खूप साधना केली म्हणून घेत आहेत, जगाला मी वाऱ्या केल्या म्हणून सांगतायत, मी 2-2 तास पूजा करतो म्हणून टेंभा मिरवतायत. साधना ही सांगायची नसते महिला मंडळ. नाही तर आमचं महिला मंडळ कधीतरी पूजा करतं दिवसभर पाथव सांगत बसतं. बाई आज पूजेला लय वेळ लागला, पूजेला लय वेळ लागला, 1 तास गेले, 2 तास गेले. काय सांगायचंय? काही सांगायचं नाही. अरे तराजू जड का भरला माहितीये तुम्हाला? उद्धाराची सगळी साधनं ज्याच्या बुद्धीत आहे, आणि एकाच्या बुद्धीत फक्त भागवतामृत आहे, ज्याच्या डोक्यात भागवतामृत आहे, ज्याच्या डोक्यात भागवत आहे, ती व्यक्ती नम्र होऊन चालत असते महाराज. लक्षात घ्या. म्हणून तराजू जड भरला बरं का. लक्षात घ्या. म्हणून तराजू जड भरला. पहिलं आश्चर्य भागवतातलं महाराज, पहिलं आश्चर्य आहे. 1-2 मिनिटं राधाराणीचं भजन करायचंय पहा.